थोडं इकडे घे ना, हे थोडं खाली गे रे. अरे माझ्या मोबाईलवर पाणी पडायला रे. आकाश थोडी इकडे घे. आकाश इकडे घे थोडी. हा इकडे घे. अरे हात येतो रे माझ्या ह्याच्यात. सर हात बोले रिकॉर्ड करो सर. पाणीच मोबाईलवर पडते. ओ लोंढे सर खाली करा थोडस बूम. बघायला गेलं आपण दगड कोणी आणून ट्रकांनी दगडांनी भरलेला जो ट्रक उभा होता जंतर मंतरवर तो कसं काय मला कसं काय माहिती तेव्हा मी पोलिसांना विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक मोहसिन भाई बूमले खाली झाला. तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं हा एमसीडीचा ट्रक दगडांनी भरलेला माझं सर थोडं मागे सर. आउटपुट बंद हे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. बीजेपीच्याच लोकांनी पोलिसांवर दगड हे ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेऊ नयेत असं चालू ना आउटपुट. ज्या ज्या लोकांनी हिंसा केली आम्ही त्या हिंसेचं समर्थनच करतो. ते गुन्हे मागे हे आम्ही आधीच बोलले हिंसेचं आम्ही कुठल्याच प्रकारे समर्थन करत नाही. आमचं जे आंदोलन होते अहिंसक होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या रस्त्यावर चालणारं ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेऊ नयेत. त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता. पण त्यांचा आधार घेऊन किंवा त्यांचं नाव घेऊन जे शहरात विद्यार्थ्यांना तंग करताय त्याचं काय. मुंबईच्या मुलांनी दिल्लीच्या स्टुडंट्सवर दगडफेक केली आहे. बिहारच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. बंगालच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. त्यांचं नाव घेऊन भाजपच्या गुंड्यांनी जे केलेलं आहे त्याचं कारणीभूत बनून जे तुम्ही स्टुडंट्सला तंग करतायत त्यांच्या घरी चालले हॅरॅस करतायत ते काय. पेलेट गन चालवले यांनी स्टुडंट्सवर पेलेट गन चालवलं. बिहारमध्ये AK-47 चालवली आहे स्टुडंट्सवर. पोलिस याच्यासाठी पोलीस भरती झालेले ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा. बीजेपीच्या गुंड्यांनी येऊन 15 दिवसाआधी निशू नावाची मुलगी आहे तिच्या वडिलांचं डोकं फोडलेलं आहे. याच पोलिसांनी त्या गुंडांना अटक नाही केलं. जेव्हा मी म्हणले यांना अटक का नाही करते तेव्हा हेच पोलिस होते जे म्हणले आम्ही अशा लोकांना आम्ही असंही कसं कोणाला अटक करू. त्या लोकांनी नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकला की अभी तो एक को मारा शाम को आऊंगा और लोगों को मारूंगा. हे सगळं पोलिसांसमोर झालेलं आहे. तेव्हा पोलिस शांत बसलेली आहे. कोणाच्या इशावर पोलिस शांत बसलेली आहे. मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या. खिळे लावले होते त्या लाठ्यांना तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या. पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर. 12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत. 12 वर्षांच्या मुलींचे डोक्यात लाठ्या घातल्या पोलिसांनी. मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आलेले. आज तुम्ही परिवार समोर आणताय. सहानुभूती आहे. त्या मुली कोणाच्या तरी असतील ना त्यांचाही परिवार असेल ना. जशा तुमच्या मुली आहेत तसे तेही कोणाला कोणाचे तरी मुलं मुली होते त्यांच्यावर तुम्ही दया का नाही दाखवली. अमित शहानी वरतून ऑर्डर दिला लाठीचार्जचा. तुम्ही रक्त वाहत सुटले जंतर मंतरवर. आणि ज्या भाजपच्या गुंडांनी हे केलं त्यांना तुम्ही अटक का नाही करत. त्यांना तुम्ही अटक का नाही करत. ज्या लोकांनी येऊन 15 दिवसाआधी डोकं फोडले एका माणसाचं. 12 वर्षाची मुलगी होती तिच्या वडिलांना प्रोटेस्टला घेऊन आली होती. त्यांचं डोकं फोडण्यात आलं. त्यांना दिल्ली पोलिसांनी का अटक नाही केला. माणूस फिरतोय तो अजूनही आझाद फिरतोय तो का कारवाई करण्यात येत नाही. कारण की ते लोक भाजपचे. जयपूरमध्ये ज्यांनी माझ्यावर हमला केला त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सोडलं. का सोडलं. कारण की तो संघाचा माणूस आहे. जिथं तुमचे लोक उत्मात करतात माज करतात लोकांवर हमला करतात लोकांची डोकं फोडतात त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन घेत नाही. आणि आता म्हणतात की स्टुडंट्सनी गेलं. कोणत्या स्टुडंट्सनी असं काही नाही केलंय. तुम्ही तंग करसाल जर तुम्ही स्टुडंट्सला याच प्रकारे तंग करताल तर आम्ही लवकरच पुन्हा आंदोलन सुरू करून पुन्हा रस्त्यावर बसू. त्याची कमेंट तेच होती की नरेंद्र मोदी यांचा चेहरा देशाच्या फ्युचरपेक्षा ब्राईट दिसतो. त्यात चुकीचं काय. फ्युचर तर देशाच्या अंतरातच दिसते. मुलांवर पेलेट गन्स वापरले जात आहेत. लाठ्या चालवल्या जात आहेत. डोक्यात जो संदीप लांबा आहे त्यांनी मुलीला चापट मारलेली. हिंमत कसं काय झाली त्यांची मुलीला चापट मारायची. प्रायव्हेट पार्ट्सवर लाठ्या मारल्या पोलिसांनी आणि आज परिवारांना पुढं करतायत. मला नाही वाटत ज्या पोलिसांनी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसले त्या पोलिसांनी हे केले. पण जे संदीप लांबा सारखे ऑफिसर्स आहेत त्यांनी तो मारलेले आहे. कॅमेरावर कॅप्चर झालेले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि आम्ही त्यांना कोर्टात आम्ही त्यांना नेल्याशिवाय सोडणार नाही. ज्या ज्या पोलिसांनी मुलींवर अत्याचार केलाय त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर लाठ्या मारल्यात
त्या पोलिसांना आम्ही सोडलं. कमेंट मधनं काय मी जे आहे ते बोललो. देशाच्या भविष्यापेक्षा नरेंद्र मोदी यांची त्वचा ब्राईट आहे. जंतर मंतर मग आता वेल्डिंग वगैरे परत सुरू झालंय मोठे आणि बॅरिकेड आता उंच बॅरिकेड. मला वाटते जंतर मंतरला सेक्युअर करण्यापेक्षा प्रोटेक्ट करण्यापेक्षा पेपर फुटी थांबवा. जे नवीन बिल आलं त्या बिलामध्ये यांनी काय बोलले की पेपर फुटी झाल्यावर काय काय करण्यात येईल. गृहीत धरून चालतंय की पेपर फुटणार आहे. पेपर फुटी थांबवण्यासाठी काय करणार ते सांगा जनतेला. This was done by the BJP goons. I have been saying since day one and सर कॅमेरा लुक that the BJP will send its goons to create disruptions. The BJP will send its goons to harass police officers. This will be अरे, used पाणी पडलं to त्याच्यावर. delay the movement and that they have done exactly like that. They have done exactly that. I feel sorry for picture the रखना रे. people that they were targeted by the same people. By the same people who were taking instructions from. This was all done by the BJP people, and we have sympathies with the police officers who were targeted in such manner, but at the same time, the students who were brutally beaten up by the police officers. What about their families? सर मागे थोडस सर असं आहे ना जिरे साहेब थोडा उधर सर मागे ना थोडस. So they, habitual offenders must be dealt. जिरे सर थोडं बूम खाली घ्या ना. They are using those habitual offenders who are sponsored by the BJP to target the students. Try to understand the real politics behind this. People in Bihar did not do anything in Delhi. People in Mumbai did not do anything in Delhi. कॅमेरा लुक Targeted by the police. अभिजित भाई कॅमेरा लुक. And why in every BJP ruled state the police is also the students?